नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहोळकर. मित्रांनो, आधार कार्ड संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाची अपडेट ही आली आहे मित्रांनो. तर तीच अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, हे जे अपडेट आहे तर हे अपडेट प्रत्येकाला करावं लागणार आहे. या संदर्भामध्ये शासनाच्या माध्यमातून शेवटची तारीख देखील डिक्लेअर केली गेली आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर यामध्ये आपल्याला काय काय अपडेट करावं लागणार आहे तर तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करणं हे अनिवार्य केलं होतं आणि ते पूर्णपणे फ्री होतं. काही दिवसानंतर त्या ठिकाणी मुदत ही जारी केली गेली आणि त्यानंतर त्यासाठी चार्जेस हे सध्या लावले गेले आहेत. तर आपण त्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्या आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करतो त्यावेळेस आपल्याला 1000 रुपयाचा दंड हा भरावा लागतो. तर मित्रांनो, अगदी तीच पद्धत या ठिकाणी होऊ शकते. तर आपल्याला आपलं जे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये माय आधार असं टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर आपण पाहू शकतो की या ठिकाणी आपली पहिली वेबसाईट आपल्यासमोर येईल. तर आपल्याला माय आधारवरती या ठिकाणी क्लिक करायचे आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे हे पेज ओपन होणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला स्टार्टिंगला लॉग इन करून घ्यायचं आहे. तर लॉग इन करताना काय करायचं आहे की आपला जो काही आधार कार्ड क्रमांक आहे तो आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. खाली जो कॅप्चा कोड दिला गेला आहे तो कॅप्चा कोड टाकून तुमच्या जो काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तो त्या मोबाईलवरती एक OTP येईल आणि येणारा OTP हा तुम्हाला त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण आपला जो काही आधार क्रमांक असेल 12 अंकी तो टाकायचा आहे आणि सेंड OTPवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. ज्यावेळेस तुम्ही सेंड OTPवरती क्लिक करता तो जो काही येणारा OTP आहे तो तुम्हाला एंटर OTPवरती टाईप करून टाकायचं आहे आणि टाईप केल्यानंतर तुम्हाला लॉग इन अशा प्रकारचं ऑप्शन खाली पाहायला मिळते. तर त्या लॉग इनवरती क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन करू शकता. तर तुमचा जो काही येणारा OTP आहे तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करता तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुढील पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल. पुढील पेजवरती रिडायरेक्ट केल्यानंतर तुम्हाला पहिलेच ऑप्शन पाहायला मिळतं की डॉक्युमेंट अपडेट. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की ही जी डेट आहे तर आपल्याला 14/6 पर्यंत पूर्णपणे कॉस्ट ऑफ फ्री आहे अशा प्रकारे स्पष्टपणे या ठिकाणी हायलाईट केले गेलं आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्यावरती क्लिक करायचे आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली देखील दाखवलं आहे की ही डेट आपल्याला त्या ठिकाणी पूर्णपणे कॉस्ट ऑफ फ्री आहे. तर आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचे आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पुढील पेजवरती डायरेक्ट केलं जाईल. तर या ठिकाणी हाऊ इट वर्क म्हणजे हे काम कशा पद्धतीने करतं तर या ठिकाणी दाखवलं जाईल. आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचे आहे. त्या ठिकाणी नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची जे काही लँग्वेज आहे ते लँग्वेज देखील त्या ठिकाणी चेंज करू शकता. ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट करता तर नेक्स्ट केल्यानंतर प्लीज व्हेरीफाय युअर डॉक्युमेंट. तुमचं जे काही आधार कार्ड आहे तर आधार कार्ड त्या ठिकाणी दाखवलं जाईल. तुमचं नाव, तुमचं जेंडर तुम्हाला त्या ठिकाणी दिले जाईल आणि आपल्याला पुढं आय ॲग्रीवरती क्लिक करून त्या ठिकाणी नेक्स्टवरती क्लिक करायचे आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दाखवलं होतं की प्लीज अपलोड प्रूफ आयडेंटिटी डॉक्युमेंट. तुमचं जो काय आयडेंटिफायचा जो काय डॉक्युमेंट आहे तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. तर तुम्ही ज्यावेळेस खाली एक आपल्याला टाईपच्या शेजारी एक ॲरो दिसते पाहता त्या ॲरोवरती आपल्याला क्लिक करायचे. तुम्ही ज्यावेळेस त्या ॲरोवरती क्लिक करा तर तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन या ठिकाणी पाहायला मिळतील. ज्यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही ड्रायव्हिंग लायसन आहे ते ड्रायव्हिंग लायसन तुम्ही अपलोड करू शकता. तुमचं पॅन कार्ड तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता. भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दाखवले जातील. तुमच्याकडे जर का इंडियन पासपोर्ट असेल तर तुमचा पासपोर्ट देखील तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता. त्यानंतर भरपूर सारे ऑप्शन या ठिकाणी दिले गेले आहेत. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे तर पॅन कार्डवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही जर खाली आला तर आपल्याला ड्रायव्हिंग लायसन किंवा इंडियन पासपोर्ट, त्यानंतर खाली झाला तर आपल्याला पॅन कार्डवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. पॅन कार्डवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येईल. डॉक्युमेंट ओकेवरती क्लिक करायचे. तर आपलं जे काय डॉक्युमेंट या ठिकाणी पूर्णपणे अपलोड झालेलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो की व्ह्यू डिटेल्स म्हणजे तुमचे काही डिटेल्स आहेत ते डिटेल्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर कंटिन्यू टू अपलोडवरती क्लिक करायचं आहे. तर आपल्याला कंटिन्यू टू अपलोडवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही डॉक्युमेंट असेल, जे काय पॅन कार्ड असेल तुमच्या गॅलरीमध्ये तर ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. या ठिकाणी विथ युजिंग दिस ॲपवरती क्लिक करायचं आहे. तुमचं जे काही गॅलरीमध्ये तुमचं जे काही पॅन कार्ड असेल ते पॅन कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे.
अपलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं ते व्हेरीफाय केलं जाईल आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की तुमचं जे काय पॅन कार्ड आहे ते पॅन कार्ड या ठिकाणी दाखवलं जात आहे. तर खाली जर पाहिलं तर खाली आपल्याला आणखीन एक ऑप्शन पाहायला भेटते, अपलोड प्रूफ ॲड्रेस. तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲड्रेससाठी एक डॉक्युमेंट आहे त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता. पॅन कार्ड आहे, त्यानंतर इंडियन पासपोर्ट आहे, तुमचं जे काही SSC सर्टिफिकेट आहे ते अपलोड करू शकता किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते अपलोड करू शकता. तुमचं जर का बँकेचं पासबुक असेल तर पासबुक देखील तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. तर या ठिकाणी मी आता पासबुक अपवरती क्लिक करायचं आहे. पासबुकवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही पासबुक आहे गॅलरीमध्ये ते तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. अपलोड केल्यानंतर त्या ठिकाणी ते व्हेरीफाय केलं जाईल आणि आपल्याला या ठिकाणी नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर प्लीज कन्फर्म युअर बायोमेट्रिक डिटेल्स. तर आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवली जाईल. तर अशा पद्धतीने आपले सर्व डॉक्युमेंट अपलोड केले आहेत. तर आपल्याला पुढे सबमिटवरती क्लिक करायचे आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येईल. तर तुमचं जे काही डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट पूर्णपणे अपलोड झालेले आहेत. तर आपल्याला गो टू डॅशबोर्डवरती क्लिक करायचे आहे. तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहू शकतो की आपल्याला कुठल्याही प्रकारची कॉस्ट ही या ठिकाणी लागत नाही, तर ते पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता. आणि या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट, त्या जे काय रिसिप्ट आहे ते रिसिप्ट त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. तर या ठिकाणी आपल्याला डाउनलोडवरती क्लिक करायचे आहे. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची पावती ही ओपन होणार आहे, रिसिप्ट ओपन होणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं डॉक्युमेंट हे अपलोड करू शकता, व्हेरीफाय करू शकता. तर मित्रांनो हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपल्या भरपूर साऱ्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका.